नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की एकादशी निमित्ताने कोणकोणत्या देवाला गेले, कोणत्या गावाला गेले, कोणाच्या बरोबर गेले याविषयी आपण बाळाबरोबर संभाषण केलेलं आहे. त्याचप्रमाणे एकादशी हा मोठी एकादशी असल्यामुळे सर्वच जण उपवास धरतात आणि मग त्यामुळे आपण उपवासाला घरामध्ये कोणकोणते पदार्थ करतो. एरवीचा स्वयंपाक आपण बाळाबरोबर स्वयंपाक बनवताना, जेवण वाढून घेताना, जेवण करताना संभाषण केलेलं आहे. परंतु काही कुटुंबामध्ये इतर उपवास धरत पण नसतील किंवा कोण धरत असेल त्यावेळेस पण आपल्याला त्याचं विशेष करून संभाषण करायचं आहे. आता एकादशीच्या दिवशी उपवास आहे म्हणून आपण उपवास म्हणजे काय, तर आपण उपवासाला कोणकोणते पदार्थ खातो त्या सर्व पदार्थांचे प्रत्यक्ष दाखवून त्यांच्याशी त्या पदार्थांवर संभाषण करायचं आहे की आज आपण भाकरी आणि भाजी, चपाती, पोळी यासारख्या कुठलीच गोष्ट खात नाही, तर उपवास आहे म्हणून आपण आज काय खाणार आहे, साबुदाण्याची खिचडी खाणार आहे. मग तो साबुदाणा, याला साबुदाणा म्हणायचं. ही शेंगदाणे आहेत, परत शेंगदाण्याची आमटी करतो आपण, परत भगर आहे, त्या भगरेचं भात करायचा असतो. वेगवेगळ्या प्रकारची फळे खाल्ली जातात. त्याचबरोबर मोठ्या एकादशीनिमित्तही भरपूर रताळी वगैरे भेटतात. त्या रताळी पण आपण त्यांना दाखवून त्याचं नाव सांगू शकतो. तो पदार्थ चवीला कसा लागतो आहे तो त्याला खाताना विचारू शकतो. याला रताळी म्हणायचं, बघ बरं कसं लागतो आहे खाताना, कसा गोड लागतो आहे. कोणी ती तशीच खातात, कोणी त्याचा शिरा बनवतं, तर कोणी त्याला दुधासोबत खातं, तर कोणी त्याला शेंगदाण्याच्या आमटीबरोबर खातं, तर कोणी त्याला गुळवणीबरोबर खातं. हे सगळे वेगवेगळे पदार्थ आहेत जे तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आढळत नाही. त्यामुळे आपण एकादशी आहे तर आपण सकाळी किंवा संध्याकाळी 2 टाईम खाल्लं असेल किंवा घरातील इतर व्यक्ती खाताना संभाषण केलं, आपण स्वतः खाताना संभाषण केलं, तर त्या विषयाचं रिपिटेशन होतं आहे आणि ते नवीन शब्द बाळाला स्पीचमध्ये आपल्या लक्षात यायला पाहिजे, शिकवले जातात. लक्षात यायला पाहिजे की कुठला नवीन प्रसंग आहे. पहिलेचे सगळे शब्द त्याचे बोलून झालेत, त्याला समजलेत, त्याच्यापेक्षा वेगळं काही घडलं असेल तर आपल्याला भाषा त्याला द्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला त्याचा प्रसंग शोधायचा आहे. आपण कुठलीही भाषा कशी द्यायची ठरवलेली आहे की ती कृती चालू असताना आपण त्याला ती भाषा देतो. याचप्रमाणे मग ते उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खाल्लो ते सर्व पदार्थ बाळाला आपण त्या दिवशी दाखवून, खायला देऊन, त्याची चव खायला दाखवून, त्याचे सारखं रिपिटेशन आईला दिलं, ताईला दिलं, दादाला दिलं, बाबांना दिलं, त्यावेळेस प्रत्येक पदार्थाचं सारखं नाव घेऊन त्याला त्या पदार्थाची ओळख करून देऊन त्याच्याविषयीची भाषा शिकवायची आहे आपल्याला. आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.